बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत गावाकडच्या काही महत्त्वाच्या 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात सुरुवात करूयात। अकलूज नगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणारे अकलूज नगरपालिकेसाठी नगराध्यक्ष नगरसेवक यांचे राष्ट्रवादीकडून 26 AB फॉर्म जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांना देण्यात आले। जळगाव महापालिकेचा आरक्षण सोडतीचा सुधारित कार्यक्रम जाहीर करण्यात आलाय। राज्य निवडणूक आयोगाने आरक्षण सोडतीची तपासणी केली असता त्यात त्रुटी आढळून आलेल्या आहेत, त्यामुळे 5 जागांवर नव्याने आरक्षण सोडत घेण्यात येणार आहे। जळगाव जिल्ह्यातील 16 नगरपालिका आणि 2 नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रक्रियेला वेग आलेला आहे। आतापर्यंत जिल्ह्यातून नगरसेवक पदासाठी तब्बल 299 उमेदवारांचे अर्ज आलेत, तर लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी 12 अर्ज दाखल झालेत। अंतिम क्षणी तिकीट जाहीर होईल या आशेवर हे सर्व उमेदवार आहेत। जळगाव जिल्ह्याच्या पारोळा नगरपरिषद निवडणुकीचा तिढा अखेर सुटला। या महत्त्वाच्या पदासाठी शिवसेना नेते चंद्रकांत पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे। भाजप शिवसेना युतीनंतर नगराध्यक्ष पदाचा तिढा सुटलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत काँग्रेस जिल्हाध्यक्ष दयानंद चोरखेंनी जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला। अंबरनाथ बदलापूर नगरपालिका निवडणुकीमध्ये विश्वासात घेतलं जात नसल्याचा आरोप करत राजीनामा दिल्याची माहिती आहे। नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी इच्छुक उमेदवारांना आता ऑनलाईन बरोबरच ऑफलाईन देखील उमेदवारी अर्ज सादर करण्याची सवलत राज्य निवडणूक आयोगाने दिलेली आहे। त्याचबरोबर सुट्टीच्या दिवशी शनिवारी आणि रविवारी दुपारी 3 पर्यंत अर्ज स्वीकारण्याचे आदेश सर्व निवडणूक अधिकाऱ्यांना राज्य निवडणूक आयोगाने दिले। ठाणे महापालिका निवडणुकीमध्ये 2017ची लोकसंख्या विचारात घेतली असली तरी मतदारांची संख्या जुलै 2025 पर्यंतची असल्याने ठाण्यामध्ये 4,21,256 मतदार वाढलेले आहेत। त्यातही महिला मतदारांची संख्या 2,24,743 ने वाढलेली आहे। त्यामुळे निवडणुकीमध्ये लाडक्या बहिणींची मतं निर्णायक ठरणार आहेत। वाशिम जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे। पुढील 2 दिवसात महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची प्रक्रिया सुरू होणार आहे। गडचिरोली अजित पवारांच्या पक्षाने भाजपला हादरा देत भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष असलेले माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रवींद्र ओललवार यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करून घेतला। रवींद्र ओललवार यांनी घर वापसी करत धर्मराव बाबांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला। महाराष्ट्राची जीवनवाहिनी अशी ओळख असलेली लालपरी लवकरच नव्या वेळापत्रकानुसार धावणार आहे। एसटी महामंडळाच्या बसगाड्यांच्या वेळापत्रकात प्रवासी संख्या आणि उत्पन्न विचारात घेऊन बदल केला जाणार आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच 1 जानेवारीला बस स्थानक निहाय बस गाड्यांचं नवं वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे। घाटकोपर ते वर्सोवा या दरम्यान धावणाऱ्या मुंबईतील पहिल्या मेट्रो वनमार्गिकेवर प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढते। या पार्श्वभूमीवर गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी मेट्रो प्रशासनानं विशेष नियोजन सुरू केलंय। अंधेरी, घाटकोपर, मरोळ नाका यासारख्या प्रमुख मेट्रो स्थानकांच्या प्लॅटफॉर्मवर मर्यादित प्रवाशांना एंट्री दिली जाते। वायू प्रदूषण टाळण्यासाठी पालिकेने जाहीर केलेल्या नियमांकडे दुर्लक्ष करून वायू प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या मेट्रोच्या जे कुमार कंत्राटदाराला पालिकेने कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। मेट्रो 7 मार्गिकेच्या कामात वायू प्रदूषणाकडे दुर्लक्ष केल्याचं निदर्शनास आल्यामुळे पालिकेने ही कारवाई केली आहे। याबाबत तातडीने कार्यवाही केली नाही तर काम बंदची कारवाई केली जाईल असा इशारा पालिकेने मेट्रोला दिला आहे। 2025 मध्ये सोन्याचे आणि चांदीचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, मात्र देशांतर्गत बाजारात सोन्याचे दर काही दिवसांमध्ये घसरत असल्याचं दिसून आले। सोन्याचे दर हे 5,000 रुपयांनी घसरून 1,21,895 रुपयांवर पोहोचलेत, तर चांदीच्या दरात देखील प्रति किलो मागे 8,700 रुपयांची घसरण झाली आहे। ॲपल कंपनीने आयफोन 17 प्रो मॉडेल्सला कॉस्मिक ऑरेंज रंगात आणलंय। हा रंग अनेकांच्या पसंतीस उतरलाय। या रंगाच्या फोनला सर्वात जास्त मागणी आहे। आयफोन नंतर आता सॅमसंग कंपनी देखील आपल्या नव्या फोनला कॉस्मिक ऑरेंज रंगामध्ये आणणार आहे अशी चर्चा आहे। सॅमसंगच्या गॅलेक्सी S26 या सीरीजची सध्या जोरदार चर्चा आहे। मुंबई लोकलच्या 3ही मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येणार असल्याने प्रवाशांचा खोळंबा होणार आहे। ब्लॉक कालावधीमध्ये करी रोड, चिंचपोकळी, मस्जिद बंदर या स्थानकांमध्ये लोकल थांबणार नाही। पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नवले पुलाजवळील तीव्र उताराचा भाग कमी करणं शक्य नसल्यामुळे आणि नवले पुलावरील अवजड वाहतूक कमी करण्यासाठी एक नवा पर्याय पुढे आलेला आहे। उर्से टोलनाका ते भोर तालुक्यातील शिवरे या पश्चिम बाह्य वळण वर्तुळाकार मार्गातील शिवरे ते कासार आंबोली या 25 किलोमीटर अंतराचं काम 1 वर्षात पूर्ण करण्याचं निश्चित करण्यात आलंय। त्यामुळे जड अवजड वाहनं नवले पुलावर येणार नाहीत असा दावा करण्यात आलाय।
MMRDAनं सध्या प्रभादेवी परिसरात पायाभरणीचं काम सुरू केलंय। या कामादरम्यान लगतच्या जीर्ण 100 वर्षांहून अधिक जुन्या इमारतींना हादरे बसत असल्याची तक्रार रहिवाशांकडून करण्यात येते। रहिवाशांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत आवश्यक त्या उपाययोजना करा, अन्यथा समूह पुनर्विकास करा अशी मागणी केली आहे। या मागण्या मान्य न झाल्यास काम बंद पाडण्याचा इशारा देण्यात आलाय। महाराष्ट्रात या आठवड्याच्या सुरुवातीपासूनच थंडी अनुभवायला मिळते। उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा परिणाम राज्यात जाणवू लागलाय। प्रामुख्याने विदर्भात किमान तापमानाचा पारा हा 10°C पेक्षा कमी झालाय। विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान कमी झालंय। देशातील घाऊक महागाईचा दर हा ऑक्टोबरमध्ये कमी होऊन उणे 1.21% आलाय। डाळी, भाज्या या खाद्यवस्तूंच्या किमती घसरल्यानं तसंच इंधन आणि वस्तू उत्पादन क्षेत्राचे दर कमी झाल्यानं ही घट झाली आहे। केंद्र सरकारच्या अखत्यारीतील खोल समुद्रातील मासेमारीला चालना देण्यासाठी परराष्ट्र मंत्रालयानं मच्छीमारांच्या हितासाठी विविध नियम लागू करण्याचा निर्णय घेतलाय। यामुळे भविष्यात मत्स्य उत्पादनामध्ये वाढ होणार असून मच्छीमारांनाही आर्थिक फायदा होणार असल्यानं केंद्रानं लागू केलेल्या नियमांचं स्वागत होतं। यांत्रिक नौकांसाठी विशेष आर्थिक क्षेत्रामध्ये मासेमारीची परवानगी म्हणून नोंदणीबरोबरच केंद्र सरकारची परवानगी बंधनकारक असेल। मुंढवा येथील जमीन खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्यानंतर यातील दस्त नोंदणी पातळीवरील अनियमितता तपासण्यासाठी प्रभारी नोंदणी महानिरीक्षकांनी नेमलेल्या मुठे समितीचा अहवाल शुक्रवारी सादर झाला नाही। अंतिम कामकाज सोमवारपर्यंत पूर्ण होऊन अहवाल सादर करण्यात येईल अशी माहिती नोंदणी आणि मुद्रांक शुल्क खात्यानं दिली आहे। शेठ हिराचंद नेमचंद दिगंबर जैन बोर्डिंगच्या जागेचे वादग्रस्त खरेदी खत रद्द करण्याचे आदेश दिवाणी न्यायाधीश NR गजभिये यांनी दिलेत। त्यानंतर जैन बोर्डिंगची 3 एकर जागा विकण्याबाबत शेठ हिराचंद नेमचंद स्मारक ट्रस्ट आणि बांधकाम व्यावसायिक कंपनीमध्ये नोंदवलेला खरेदी दस्त कायदेशीरदृष्ट्या रद्द झालाय। अतिवृष्टीमध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील शेतजमिनींचं मोठं नुकसान झालं। शेतातील माती खरडून गेल्यानं पिकवायचं काय असा प्रश्न शेतकऱ्याला पडलाय। अशा खरडून गेलेल्या शेतजमिनींसाठी माती, गाळ, मुरुम, कंकर मोफत पुरवण्याचा निर्णय महसूल खात्यानं घेतलाय। छत्रपती संभाजीनगरच्या सरस्वती भुवन शाळेच्या विद्यार्थ्यांनी सहलीच्या उरलेल्या पैशातून अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मुलांच्या शाळेचं शुल्क भरलं। जमा असलेली रक्कम शाळा मुख्याध्यापकांना सुपूर्द करण्यात आली। सांगलीमध्ये कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीनं शेतकरी उत्पादक खरेदीदार संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी 14.39 कोटींच्या 1580 मेट्रिक टन शेतमालाच्या खरेदी विक्रीबाबत करार पार पडला। पिंपरी चिंचवडच्या ताथवडेमधील पशुसंवर्धन विभागाच्या जमीन खरेदी विक्री प्रकरणी तब्बल 26 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। दापोडी पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। येवल्याच्या मुखेडजवळ ऊस घेऊन जाणारी ट्रॅक्टर ट्रॉली उलटल्यानं त्याखाली दबून 2 मजुरांचा जागीच मृत्यू झाला। अपघातात एक मजूर गंभीर जखमी झाला असून त्याला रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। धुळ्यातील दोंडाई वरवाडे नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुंवर रावल यांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी मोठं शक्ती प्रदर्शन करण्यात आलं होतं। डहाणू नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये भाजप विरोधात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तर शिवसेना देखील एकत्र येण्याची शक्यता आहे। नगराध्यक्षपदासह 25 नगरसेवकांसाठी भाजपकडून 27 उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले। वाशिम जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी वंचितकडून कारंजा, रिसोड आणि मालेगाव इथे नगराध्यक्षपदाचे उमेदवार घोषित करण्यात आलेत। महायुती आणि महाविकास आघाडीतल्या अंतर्गत गटबाजीचा वंचितला फायदा होण्याची शक्यता आहे। दहिसर टोलनाका शिफ्टिंगवरून भाजप आणि शिवसेनेमध्ये कलगीतुरा रंगलाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी टोल शिफ्ट केल्याचा जल्लोष केला। त्यानंतर भाजप आमदार नरेंद्र मेहता यांनी पत्रकार परिषद घेऊन टोल शिफ्टिंगला विरोध करत प्रताप सरनाईक यांची खिल्ली उडवली। मुंबईतील हॉटेल ताजलँड एंड्स इथे भारतीय कामगार सेना आणि अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे कार्यकर्ते आमनेसामने आले होते। कार्यकर्त्यांनी एकमेकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यानं काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। कराड तालुक्यातील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखाना आणि जयवंत शुगर्स साखर कारखान्यानं ऊस दर जाहीर केलाय। ऊसाला प्रति टन 3500 रुपयांचा दर जाहीर केलाय। चेअरमन डॉक्टर सुरेश भोसले यांनी ही माहिती दिली आहे। नाशिकच्या गंगापूर रोड परिसरात नागरी वस्तीमध्ये बिबट्या शिरला होता। नाशिकच्या संत कबीर नगर झोपडपट्टी आणि वनविहार कॉलनी भागात बिबट्यानं धुमाकूळ घातला। दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांना बिबट्याला पकडण्यात यश आलं। बिबट्याला पकडत असताना बिथरलेल्या बिबट्यानं नागरिक आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर हल्ला केला। या हल्ल्यामध्ये पोलीस कर्मचारी जखमी झाला। जरंडेश्वर कारखान्यामध्ये शेतकरी संघटनेनं आंदोलन केलं। ऊस दर जाहीर न करताच गाळप सुरू केल्यानं शेतकरी आक्रमक झाले। तातडीनं ऊस दर जाहीर करण्याची मागणी यावेळी करण्यात आली।
मिशन तारा अंतर्गत तब्बल 850 किलोमीटरचा प्रवास करून ताडोबातील चंदा वाघीण सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पात पोहोचली आहे। दमदार डरकाळी फोडून चंदानं महाराष्ट्रातील व्याघ्र संवर्धनाचं नवं पर्व सुरू केलंय। सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात तिचं तारा असं नामकरण करण्यात आलंय। ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते राम सुतार यांचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला। नाशिकहून नंदुरबारला जाणाऱ्या एसटी बसचा देवळ्याजवळ अपघात झाला। भरधाव वेगातील बस उलटल्यानं झालेल्या अपघातात काही प्रवासी जखमी झालेत। एसटी बसमध्ये एकूण 36 प्रवासी होते। बालदिनानिमित्त 11 वर्षांच्या रुद्या चव्हाण हिनं मोर्शीचा भैरवगड सर केला। रुद्यानं आपल्या वडिलांसोबत मोर्शीचा भैरवगड यशस्वीरित्या सर केला। रुद्याच्या या कामगिरीचं सर्वत्र कौतुक होतं। लातूर जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय बाल दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलाय। लातूरच्या अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी अनोख्या पद्धतीनं स्वागत केलं। दरम्यान शाळांमध्ये आकर्षक सजावट करण्यात आली।